पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2014 मध्ये लाट निर्माण केली कुणी, स्ट्रॅटेजी आखली कुणी होती? प्रशांत किशोर, ज्यांनी आज बिहारच्या बांकीपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवलेला आहे. आणि नरेंद्र मोदी यांना एक संदेश दिलेला आहे की आता बस झालं. जातीपातीचं राजकारण आणि सम्राट चौधरी सारख्या, ज्याच्यावर 7 खून केल्याचा आरोप होता आणि आहे, अशा माणसाला मुख्यमंत्री करणं, हे सगळं जे तुम्ही उद्योग करत आहात, तर माझा विजय, जनसुराज पक्षाचा विजय, हा भारतीय जनता पार्टीला मोठा संदेश आहे. दुसरीकडे 1995 पासून जो मतदारसंघ बांकीपूर हा नितीन नबीन, जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांचा मतदारसंघ, तिथे भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे. 19,246 मतांनी झालेला हा पराभव भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जिव्हारी कसा लागणार आहे? काय काय घडलेलं आहे? जेन झीने काय केलेलं आहे? जंतर मंतर दिल्ली नंतर आंदोलन मोठं कुठे झालं, कुठे AK-47 ही चाललेली आहे, या एकूणच विषय आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 1995 साल फार महत्वाचा, ही चर्चा करत असते. त्याचे 2 कारण आहेत. म्हणजे प्रशांत किशोर हे जे रणनीतिकार, स्ट्रॅटेजिस्ट म्हणून पूर्वीपासून ओळखले जातात, आता त्यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी जो जनसुराज हा जो पक्ष स्थापन केलेला आहे, या पक्षाच्या माध्यमातून स्वतःच आता राजकारणाच्या मैदानात उतरणं पसंत केलेलं आहे. जे युनायटेड नेशन मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये नोकरीला होते, तरुण होते त्यावेळेला, मग त्यांची जी कल्पकता, बुद्धिचातुर्य, हे सगळं बघून नरेंद्र मोदी हे प्रभावित झाले. आणि ते असं त्यावेळेला प्रशांत किशोर यांना म्हटले की कशाला करताय ती नोकरी, इकडे या, रणनीती आखा, तुमचं तुमचं पूर्ण बुद्धिमत्ता, तुमचं जे काही डोकं आहे ते माझ्या विजयासाठी राबवा. प्रशांत किशोर यांनी मग ते होलो, प्रतिमा, 3D सगळी रणनीती ही नरेंद्र मोदींसाठी आखली आणि नरेंद्र मोदी यांना तो विजय मिळवून देऊ शकली, त्यांची ती रणनीती. आता दरम्यानच्या काळामध्ये परत पाणी वाहून गेलं. प्रशांत किशोर PK या नावाने प्रसिद्ध आहे. आता त्यांनी नरेंद्र मोदी यांना एक इशारा दिलेला आहे. काय इशारा दिलेला आहे? की सम्राट चौधरी, ज्यांना तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये मुख्यमंत्री केलं, आधी उपमुख्यमंत्री केलं आणि गृह खातं देखील दिलं होतं, हे अपराधी आहे. हा मागच्या दाराने घुसलेला आहे. हा पूर्वी राजदमध्ये होता, जदयू मध्ये होता, नंतर तो भारतीय जनता पार्टीमध्ये 2017 मध्ये आला आणि पावन झाला. असा हा सम्राट चौधरी 2 नावाने वावर, म्हणजे सम्राट कुमार मौर्य की राकेश कुमार, असा त्यांच्याबद्दलचा वाद आहे. मग या संबंधी ज्या वेळेला प्रशांत किशोर हे सांगतात की 1995 ची जी निवडणूक, त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार, जे मुंगेर जिल्ह्यातील तारापूर विधानसभा मतदारसंघ, काँग्रेसचे उमेदवार सच्चिदानंद सिंह यांची हत्या झाली. त्याचबरोबर त्यांचे 6 समर्थक यांची देखील हत्या झाली होती. आणि त्याच्यामध्ये सम्राट चौधरी यांना शिक्षा झाली होती. 89 दिवस ते तुरुंगामध्ये होते. आणि आपण अल्पवयीन आहोत त्यासाठी खोटा दाखला दिला आणि त्याच्यातून त्यांनी कशी बशी आपली सुटका करून घेतलेली आहे, असं प्रशांत किशोर प्रचाराच्या काळामध्ये किंवा पूर्वीपासून सांगत आलेले. आता ज्या वेळेला 2025 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या, त्यावेळेला जनसुराज पक्षामार्फत प्रशांत किशोर यांनी 202 उमेदवार उभे केले. त्याच्यामध्ये एकही विजयी झाला नाही. विजयी झाले
ह्या पोटनिवडणुकीमध्ये स्वतः प्रशांत किशोर, त्यावेळेला त्यांना 3.4% एवढं वोट शेअरिंग त्यांचं मिळालेलं आहे. आता त्यांनी नितीन नबीन म्हणजे त्यांचे वडील आधी त्यांच्या ताब्यामध्ये 1995 पासून सुरुवातीचे 4 टर्म ते जिंकलेले आहेत, त्याच्यानंतरच्या टर्म या नितीन नबीन हे जिंकलेले आहेत. म्हणजे जवळपास 8 वेळेला ते विधानसभेचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा म्हणून ते राखून होते. आणि तिचा आता झटका दिलेला आहे प्रशांत किशोर यांनी. अनेक कारण आहेत. म्हणजे हा जो संदेश संदेश जो मी म्हणतोय तो असा दिलेला आहे की नेहमी जातीपातीचं राजकारण करायचं. किती ओबीसी आहेत, किती काय, मग कुर्मी, कुशवाह, मग कुशवाह किती आहेत, मग सम्राट चौधरी हे कुशवाह जातीचे आहेत, मग त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजेत. आपल्याला पुढे पुढे देखील टर्म आहे, तिथं देखील जिंकायचं आहे. मग नितीश कुमार यांच्यावर उपकार केल्यासारखं जे मुख्यमंत्री पद दिलं होतं ते त्याच्यानंतर काढून घेण्यात आलं, त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. तर हे जे राजकीय कर्तृत्व आहे मोदी शहा यांचं, तर त्याला आता प्रशांत किशोर यांनी एक झटका दिलेला आहे. आणि प्रशांत किशोर यांना निवडून आणलेला आहे बिहारच्या जनतेने. आता जेन झीचा का उल्लेख केला पाहिजे? थेट जेन झीमुळेच किंवा कॉक्रोच जनता पार्टीमुळेच प्रशांत किशोर यांना विजय मिळाला असं जरी म्हणता येत नसलं तरी त्याचा एक परिणाम जो देशभर झालेला आहे तसा तो बाकीपूरमध्ये त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जर झालेला नसेल तरच नवल. कारण की दिल्लीच्या जंतर मंतरवर जे काही 20 जुलै रोजी जे काही घडलेलं आहे, जे क्रौर्य कर्म केंद्र सरकारने केलेलं आहे, केंद्रीय सुरक्षा जवान आणि पोलिसांच्या मदतीने ऐन वेळेला पोलीस आयुक्त बदलो, त्याचे परिणाम हे पाटण्यामध्ये झाले. तिथं त्या रिवान सियानमध्ये तर त्या एसपीच्या बॉडीगार्डनी काय केलं, AK-47च चालवली, ते 3 जणांना घायल केलं. हे घडलेलं आहे. आणि मग त्याचा परिणाम या बाकीपूरमध्ये झालेला नसेल का? तर तो झालेलाच. आज बिहारचे पत्रकार त्याच पद्धतीने विश्लेषण करत आहे, हे लक्षात घ्या. म्हणे मी महिला 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 वेगवेगळ्या योजना 10,000 रुपये अमुक अमुक हे जे करणं झालं, मग ते मतं मिळतील असं भारतीय जनता पार्टीला वाटले म्हणजे ते स्वाभाविक होतं, पण तसंही झालेलं नाहीये. मग प्रशांत किशोर यांना जे मतदान झालेलं आहे आणि हे एक टेस्ट आहे. म्हणजे आता बदलाचं वारं व्हायला लागलेलं आहे. बदला बदला घेण्याचं जे राजकारण आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आता हे जे बाकीपूरच्या मतदारांनी तो संदेश दिलेला आहे असं आपण मानायला काय हरकत नाही. मग ही ही सगळी जी गोष्ट आहे, ही गोष्ट बरंच काही बोलून जाते. म्हणजे आता मध्य प्रदेशमध्ये जी काही दतिया विधानसभेमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे, तिथं पूर्वी ती जागा काँग्रेसचीच होती, त्याच्यामध्ये विशेष नाही. आणि गुजरातमध्ये देखील विजय मिळालेला आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला, तेही काही म्हणजे ते स्वाभाविक आहे. परंतु हे जे आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रशांत किशोर अनेकदा नाव गाजलेलं आहे, तुम्ही वारंवार बघताय की कशा प्रकारे ते रणनीती आखतात. आणि महत्वाचं म्हणजे आता शिक्षण, रोजगार, गरिबी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जातीपातीकडे लक्ष द्यायला नको आहे. आणि त्या त्या पद्धतीने राजकारण केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने. आणि तोच संदेश या निवडणुकीने दिलेला आहे. विधानसभेची हार जीत हे काही होत असतं, परंतु याचा जो संदेश आहे तो तुम्ही असा आता लक्षात घ्या, असं प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलेलं आहे. आणि ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अगदी पहिल्यांदा ज्यांनी रणनीती आखली होती त्याने आता 2026 मध्ये जो संदेश दिलेला आहे तो बरंच काही बोलून जात आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.